आहे त्या निमित्ताने आजची सेवा त्यांच्या पाठीमागे जो परिवार जायचोय आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता विधी या ठिकाणी पार पाडत आहे. त्यांचे जे चिरंजीव आहे ते श्री विठोबा चिमण गांगुर्डे, दुसरे चिरंजीव आहे श्री नवनाथ चिमण गांगुर्डे, तिसरे चिरंजीव आहे बाळू चिमण गांगुर्डे. त्यांच्या मुली आहेत हिराताई अर्जुन पवार, सुमनताई. नात्या गोत्यातले जे गणगोत त्याचे सर्व आनंद साजरा करत असतात. का तर काही ना काही ते नातं असतं म्हणून ते आनंद साजरा करत असतात. कारण जन्माला येतो नाही प्रत्येक मनुष्य काहीतरी नातं घेऊनच जन्माला येतो. तोच मुलगा कोणाचा मुलगा असू शकतो, कोणाचा पुतण्या असू शकतो, कोणाचा नातू, काय असं अनेक प्रकारचे नातं असतं. आणि जाताना सुद्धा काहीतरी नातं घेऊन जात असतो. कारण मग तो कोणाचा काका असेल, कोणाचा मामा असेल, कोणाचा चुलता असेल, अनेक प्रकारचे नातं असतं. ते नातं घेऊन गेल्यानंतर प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला असतील, जवळचे नातेवाईक असेल, सर्वांचे दुःख होत असतं. म्हणून त्याच पद्धतीने आपल्या आजीबाई या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि त्या निमित्ताने ही प्रवचन रूपी सेवा काय घडेल त्याप्रमाणे सद्गुरू गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी येण्याचा योग आला. वास्तविक पाहता तुमच्या गावात मी पहिल्यांदाच आलो, पण गाव बी खूप लांब आहे. म्हणजे तो रस्ता काही इकडे हायवे बंद झाल्यामुळे ह्या बाजूने यावं लागलं. परंतु काही पाहुण्याच्या नातेगोता असतं, काही ना काही असतात. आमच्या रवी भाऊनं सांगितलं बा अशी तारीख आहे, नेमकं योग तारीख बी खाली असल्यामुळे येण्याचा योग आला. आणि चांगली गोष्ट आहे, भगवंताचं नामचिंतन करण्याची सेवा असते आणि नामचिंतन करणंच गरजेचं असतं. कारण तुमचा आमचा जो जन्म झालेला आहे फक्त नामचिंतना करता झालेला आहे महाराज. आणि आपण सेवेकरता जो अभंग घेतलेला तोही अशाच आशयाचा आहे की आपुला तो एकच देव करून घ्यावा आणि त्याने विना जीवा सुख नाही. महाराज म्हणतात तो भगवान परमात्माच आपलाच एक करून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला काही काही माणसं अशी शंका घेतात, जन्माला आल्यानंतर प्रपंच सोडून मग देवाचंच नाव का घ्यायचं अशी बी शंका घेतात. पण त्याचंही कारण आहे. तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे, नामदेव महाराजांचे प्रमाण आहे, चोखोबा महाराजांचे प्रमाण आहे, निळोबा महाराजांचे प्रमाण आहे, अनेक संत महात्म्यांचे प्रमाण आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. परंतु गाथा उचकून पाहिला तर नाहीतर बऱ्याच माणसाला गाथा माहिती नाही महाराज, अजून ज्ञानेश्वरी माहिती नाही, कशाला काय माझं काय माहिती नाही. इथं आल्यानंतर आनंद वाटला का आम्ही येण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीपर्यंत इथं तयार आहे, नाहीतर आम्हाला बी संगत ठेवावं लागते बा. कारण बऱ्याच वेळेला आपण श्रद्धाला जावं, दसऱ्या विजयला गेलं तिथं ग्रंथच नसतो. ते म्हणते मग ते काय असतं, आता काय असतं काय, त्याला वाटलं ते असे म्हणते आम्हाला वाटतं तुम्ही सगळंच घेऊन येते, आता काय घेऊन यावं आम्ही. पण बरं काही हरकत नाही, बरेच विचारण्याचा कार्यक्रम करणं हे विशेष आहे अजून, म्हणजे धर्माला टिकून आहे माणसं बरं आहे. बरेच माणसं शंका घेतात की का करायचं, भगवंताचं नामस्मरण का करायचं. त्याचं कारण असं आहे, बरेच प्रकार पाहायला मिळतात, प्रमाण पाहायला मिळतात. महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हा देह दिलेला आहे, हा फक्त प्रपंच करता नाही तर प्रपंच करून परमार्थ करण्याकरता दिलेला आहे. हे मात्र निश्चित आपण आठवण ठेवलं पाहिजे. कारण जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तीरी कट धरून या करी. कारण तो भगवान परमात्मा जो भिवरेच्या तीरावर आहे त्याचं नामस्मरण करणं. कारण जेने हा जीव दिला दान, वास्तविक पाहता हा देह मिळाला हा एवढा सोपा नसतो महाराज. हे प्रत्येकाला माहितीच असतं, सोपा नाही. कारण 84 लक्ष विनी 4 खाणी या सर्वांमधून हा देह वेगळा महाराज. 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला फिरावंच लागतं. बरेच माणसं म्हणतात असं कुठं राहत असतं का 84 लक्ष होणं काय सोपं आहे का. अरे तू कोणत्याही रूपाने जन्म घ्यावा लागतो ना. किडा मुंगी असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, डुक्कर असेल, गाढव असेल, अनेक प्रकारच्या विणी असतात. जनावरांमध्ये जन्म घ्यावा लागतो, वृक्षामध्ये सुद्धा जन्म घ्यावा लागतो महाराज, नेम आहे याचा. मग त्या पूर्ण योनी झाल्याशिवाय आपल्याला मनुष्यदेह प्राप्त होत नाही. परंतु तो बी कधी होतो जर पुण्य सामुग्री असेल तर. पुण्य सामुग्री जर आपल्याकडे काही नसेल तर तो मनुष्यदेह लवकर प्राप्त होत नाही. कारण मनुष्यदेह प्राप्त होण्याकरता सुद्धा पुण्य करावं लागतं, भगवंत सेवा करावी लागते, आई वडिलांची सेवा करावी लागते. आज या ठिकाणी काही ना काही कार्यक्रमाचं नियोजन आयोजन म्हणजे मातोश्रीची आठवण असते. आठवणी करत्या गोष्टी केल्याच पाहिजे. कारण ज्या माता पित्यांनी आपल्यासाठी पूर्ण जीवन काबड कष्ट करून आपल्यासाठी एवढं प्रपंच फुलवलेला असतो, त्यांच्या पुण्यातून त्यांच्या उपकारातून वास्तविक पाहता आई वडिलांच्या उपकारातून कोणी उत्तराई होऊ शकत नाही, होईल कोणीच होत नाही महाराज. परंतु काही ना काही थोडा भाग निघावा म्हणून काहीतरी उत्तराई हो या उद्देश हा असतो महाराज. आणि त्या निमित्ताने आठवण असते. म्हणून महाराज म्हणतात की जेने हा जीव दिला दान, भगवान परमात्म्याची सर्वात उत्कृष्ट कलाकृती म्हणजे मानवदेह आहे महाराज. बरोबर. हा इतर पशु पक्ष्यांचे जे देह जे असतात ते आडवे असतात. कसे असतात,
आडवे असतात, चारी पाय त्यांच्या पद्धतीने ते आडवेच असतात. फक्त मनुष्य देहच असा आहे की तो उभा आहे. बाकीचे पशु पक्षी कसे आहे? आडवेच आहे. मनुष्य देह उभा. मला तरी असं वाटतं भगवान परमात्मा त्यावेळेला असं वाटलं असावं की हा मनुष्य पुढे तर हा उभा राहणार आहे, मग निवडणुकीला म्हणा किंवा कुठं म्हणा, त्यामुळे भगवंताने उभा केला का असं काय नाही. पण त्याचं कारण असं आहे मला, उभा म्हणजे तत्पर बरं का. बसलेल्या माणसाला उठून लवकर चालता येत नाही, पळता येत नाही. आणि उभा जो असतो तो कसा असतो? तत्पर असतो. समजा आपल्याला एखाद्या माणसाने अचानक हाक मारली आता सध्या, तर आपल्याला उठायला वेळ जाईल, पळायला मात्र वेळ जाईल. परंतु जे जे भाविक उभे आहेत त्याच्यासाठी ते उभे सुद्धा राहिले तिकडं. समजा त्यांना जर हाक मारली ताबडतोब आपल्याकडे येतील का नाही? कारण असं असतं की उभे जे असतात म्हणजे उभा ध्येय जो असतो हा तत्पर असतो. सांगण्यात तात्पर्य असं की उभा ध्येय जो असतो हा तत्पर असतो आणि बसलेला जो असतो हा मात्र थोडा उशीर लागत असतो. म्हणून भगवान परमात्म्याने हा उभा केलेला आहे. मग उभा जर ते भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिला, ज्ञान जे असेल भगवंताची प्राप्ती करायचं ज्ञान कोणाकडे असतं? आपल्याकडेच असतं, बरोबर. आई वडिलांची सेवा करायचं ज्ञान कोणाकडे असतं? आपल्याकडेच असते. पशु पक्ष्याकडे ज्ञान नसतं महाराज. त्यांना पक्षात म्हणजे त्यांना ज्ञान असतं. भगवान परमात्मा कधी दुःख येऊ देत नाही महाराज, अजिबात नाही. कारण सुखाचा विचार त्या ठिकाणी असतो, म्हणून भगवान परमात्मा कधी दुःख येऊ देत नाही. परंतु बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी पाहायला मिळत असतात की काही काही माणसं फक्त दुःख आल्यावरच परमार्थ करतात बरं का. पहा तुम्ही समाजामध्ये बऱ्याच वेळेला काही गोष्टी जर घडल्या नाही तर मग ते मारुती राय समोर असतात, पाठीच असतात दिवे घेऊन. कधी काही प्राप्ती झाली नाही तर, परंतु त्याच्या अगोदर तो मारुतीचं लवकर मंदिर सुद्धा पाहायला येत नाही येत महाराज. समाजामध्ये अशी माणसं आहे, डोळ्याने पाहतो आपण आजही. ते मंदिरासमोर जाताना सुद्धा मंदिराकडे म्हणजे भगवंताकडे ते पाहत नाही, ते दुसरीकडे पाहून चालणार, गप्पामध्ये चालणार, पण देवाकडे मात्र पाहत नाही. परंतु काही ना काही संकट जर आलं आणि कुणी जर सांगितलं मग देवाची सेवा केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, मग हा नारळ घेऊन धावतो. नारळ केवढ्याचं आणि मागणी किती असते म्हणजे तुम्ही ठरवा बाबा. म्हणजे प्रत्येकाची गंमत अशी महाराज. तुम्ही आम्ही जीव जगत असताना भगवंताला देतो थोडं, आणि भगवंत सुद्धा थोडाच भुकेला आहे हो. देव भावाचा भुकेला, त्याला भाव पाहिजे बस, त्याला बाकी काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमत भक्त्या प्रयश, त्याला काही लागत नाही. एखादं महादेवाची सेवा करत असेल, कोणी हनुमंताची सेवा करत असेल, कोणी प्रभू रामचंद्राची सेवा करत असेल, कोणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करत असेल, कोणी जगद्गुरु तुकाराम महाराजांची सेवा करत असेल. सेवा कोणीही कुठं करू द्या, परंतु भाव मात्र महत्वाचा. आपली एक ताजी म्हणे, भाव जिथं भावच नाही तिथं काही नाही महाराज, भावच नसतो. मग ज्या ठिकाणी भाव असतो त्या ठिकाणी सर्व गोष्टीला भाव असतो. ज्या ठिकाणी भावच नसतो, अंतःकरणपूर्वक भाव नसतो, त्यालाही कोणी किंमत देत नाही, म्हणजे त्याला सुद्धा कोणी भाव देत नाही. जर आपल्याला जर आपली किंमत वाढवून घ्यायची असेल, समाजामध्ये जर कीर्ती करायची असेल, तर मला असं वाटतं भगवंताची सेवा करणं निश्चित गरजेचं आहे महाराज. कारण देवे गेला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. परंतु देवे गेला देह भजना गोमटा आणि म्हणणारच काय करतो, पण नाही केलं बी पाहिजे बरं का. प्रपंच जर केला नाही, जर प्रपंच जर चांगला नसेल आणि तुम्ही जर रात्रंदिवस जर परमार्थ करत असेल, तर तरी तुम्हाला लोक आज किंमत देत नाही महाराज, बरोबर. आजही तुम्हाला सांगतो, समाजामध्ये चालताना जर तुमचे कपडे बरे असले तर लवकर जय हरी लक्षात घ्या बरं का. आणि कपडे जर थोडे वाटले बुवा तर माणसं हा काय नाही येतील, ते बसतील, अरे अरे, म्हणजे माणसाची भावना झाली महाराज. म्हणजे ते काय म्हणतात, देखण्या का देवाला पाहुणचार, असे बऱ्याच काही गोष्टी बोलत असतो आपण म्हणजे तशी गोष्ट असते महाराज. समाजामध्ये असावंही लागतं, परंतु परमार्थामध्ये भाव असावा लागतो महाराज बरं का. अवस्थाही पाहिजे आणि व्यवस्थाही पाहिजे. जीवन जगण्याकरता, शरीर चांगलं ठेवण्याकरता व्यवस्था पाहिजे, परंतु परमार्थ करण्याकरता मात्र अवस्था पाहिजे. ज्या वेळेला अवस्था आणि व्यवस्था या दोन्ही एका ठिकाणी आले की त्यावेळेला परमार्थ घडत असतो. व्यवस्था असेल परंतु अवस्था नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही, किंवा अवस्था आहे व्यवस्था नाही तरी परमार्थ होऊ शकत नाही. कारण परमार्थ करण्याकरता सुद्धा व्यवस्था सुद्धा व्यवस्थित पाहिजे महाराज, लागते की नाही. आज इथं फक्त आपल्याला प्रवचन करायचं 2 तासाचा 1.5 तासाचा कार्यक्रम, तरी मंडप टाकावं लागला की नाही, माईकवाल्याला बोलावं लागलं की नाही. म्हणजे या गोष्टी करावं लागेल, याला म्हणतात व्यवस्था. जरी व्यवस्थाच जर नसतील मग तुम्ही कुठं बसले असते, मी कुठं बसलो असतो, चाललंच नसतं. कारण किंमत व्यवस्थेला सुद्धा असते, परंतु व्यवस्थेबरोबर अवस्था फार महत्वाची असते. एका वेळेला व्यवस्था कमी जास्त झाली तरी चालेल, परंतु अवस्था मात्र ही परिपूर्णच पाहिजे. परिपूर्ण अवस्थेशिवाय गोष्टी घडत नाही. आपला विषय चालू आहे की देवे दिला देह भजना गोमटान तोया झाला फाटा बाधिक येता.
जिला परमार्थ करतात, आपल्याला त्याला कशा करतात, परमार्थ करतात, नामस्मरणा करतात, आई वडिलांची सेवा करण्याकरतात, गणोगोताची सेवा करण्याकरता जिथपर्यंत ठीक आहे. परंतु मनुष्य त्याकडे लवकर लक्ष देत नाही. कारण तुम्ही असो किंवा आम्ही असो, कुणी असो, हे जग जे आहे स्वार्थी झालेलं आहे महाराज. एवढा स्वार्थ झाला आपला, एवढा स्वार्थ झाला की मनुष्य लवकर त्या स्वार्थातून बाहेर निघत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटतं काहीतरी पाहिजे मिळावं. आणि प्रत्येक माणूस हा फळाच्या अपेक्षेने धावत असतो समाजामध्ये, प्रत्येक माणूस, मग कोणीही असो, मग त्यामध्ये राजकारणी असो, एखादा कुटुंब प्रमुख असो, कुटुंबातील एक व्यक्ती असो, मग त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा असो किंवा कोणीही असो, हा फळाच्या अपेक्षेने धावणारा माणूस आहे. फळ काहीतरी मिळावं, व्यवस्था काहीतरी व्हावी, फळ मिळावं ही अपेक्षा असते. परंतु मला असं वाटतं फळाची व्यवस्था करण्याकरता, विचार करण्याकरता जर आपण ज्या पद्धतीने धावतो, त्याच पद्धतीने जर चांगलं फळ जर मिळून घ्यायचं असेल, पदरात जर करून घ्यायचं असेल, तर ते फळ म्हणजे फक्त परमार्थ असतो महाराज, देवाची सेवा असते. म्हणून देवे दिला देव भजना गोमटा, आणि तो या झाला फाटा भाजी घ्यायचा. आता बऱ्याच वेळेला माणसं परमार्थ करतात, पण कसा, दुःख आल्यानंतरच करतात, बरोबर ना. हा विषय आपला चालू होता, दुःख आल्यानंतर. सुखामध्ये परमार्थ विसरून जातात महाराज माणसं. रस्त्याने जर गाडी पंक्चर झाली तर मग देवाचा धावा आठवतो, बा कोणीतरी यावं, बा आता मला भेटावं, बा माझं टायर खोलू लागावा, असं हे असंच असतं. मग मला ती देवाची आठवता वाची ना. अरे भाऊ थांब दर्शक, आता म्हणजे प्रत्येक संकट आले की देव आठवतो, आणि संकट निघून गेलं रे गेलं की देव मात्र आठवत नाही. एक जुन्या जाणत्या महात्म्याच्या मुखातला शब्द ऐकलेला आहे महाराज मी, आता महाराजांचं नाव मला आठवत नाही. ते म्हणे जर आला आपल्या अंगात जर असला ताप, आपल्या अंगात आला ताप, तर देव आपला, बोला ना तुम्हाला माहितीच नाही सासं काय करते. आपल्या अंगामध्ये जर ताप आला तर देव आपला बाप, आणि अंगातला गेला ताप हा देवाचा, अशी भावना असते माणसाची. पण तुम्हाला सांगू, जगाचा चालक मालक बाप जो आहे व्यापक आहे महाराज. म्हणून भगवंताला कोणी कमी समजायचं काय कारण नाही. हा त्याच्या भक्ताच्या ठिकाणी येतो, लहान म्हणजे कितीही छोटा होऊन काम करतो, लहान होऊन काम करतो. नाथबाबांच्या घरी सुद्धा पाणी भरण्याचं काम केलं श्रीखंडाच्या रूपाने राहायला महाराज भगवान परमात्मा 36 वर्ष म्हणजे 12 वर्ष टप्पे आहे, 12 36 अशा टप्प्याने भगवान परमात्माने काम केलं नाथबाबाच्या घरी. पण कधी नाथबाबाची भक्ती तशी होती महाराज, आपली भक्ती, आपला भाऊ लवकर येईना आपल्याकडं. नाही महाराज, एक गोष्टी आहे या जीवनामध्ये, ह्या गोष्टी असतात का आपली भक्ती तशी नाही, आपला भाव नाही ना, भाव पाहिजे आपल्याकडे, त्यावेळेला गोष्टी घडत असतात. भगवान परमात्मा म्हणजे अणु रेणू या ठोकळा, तो अणु एवढा छोटा असतो, आकाशा एवढा तो कसा असतो, व्यापक असतो. मग व्यापक भगवंताकडे दुःख राहील का, नाही. तरी माणसं देवाला मानायला तयार नाही. आजही जर आपण कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये काही जर दृष्टांत सांगितले, बुवा एकदा जर भगवंताचं नामस्मरण केलं, राम म्हणलं, तरी भगवंताची प्राप्ती प्राप्त होती, सुखाची प्राप्ती प्राप्त होती, तरी माणसं शंका घेतात. त्यांचं म्हणणं असं असतं, मग एकदा राम म्हणल्यावर जर देव भेटतो, मग कायम भजन करायचं काय काम. अरे एकदा कांदे लावून तू थांबतो का, नाही थांबत ना. एकदा समजा काही पिकं असेल करून थांबतो का, नाही. एकदा नांगरटी करून थांबतो का, एकदा चिरखडी करून थांबतो का. अरे चिरखडी झाली तर रोट झालं लोड आहे, काय दैमच नाही आपल्याला महाराज. मग मला सांगा, जर एक पीक घेण्याकरता जर आपल्याला एवढे कष्ट करावं लागत असतील, तो जगाचा चालक मालक बाप भेटण्याकरता किती कष्ट करायला पाहिजे आपण. पण आपण ते करत नाही ना. तरी आपले माणसं नाव ठेवतात महाराज, धर्माला नाव ठेवू, याला नाव ठेवू. मला असं वाटतं बाकीचे अनेक धर्म आहे महाराज, मग ते लोक याचाच फायदा घेतात. त्यांना माहिती यांची एकी कधीच राहत नाही. यांच्यात एक फितूर झाला रे झाला का यांचा पॅनल पाडलाच आपण. कारण फितुरी आपले जास्त असते ना, कारण ही फितुरी पहिल्यापासून चालली महाराज, संत महात्म्यापासून चालली. त्यावेळेस सुद्धा काही समाज होते, भावकीतले माणसं असायचे, कोणी गावकीतले असायचे, असे प्रकारचे माणसं असायचे फितुरीने, आणि ते समोरच्या गटात सामील व्हायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होते का नाही. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, कशा करता केलं होतं, आपल्याच आई बहिणी करता केलं होतं, तुमच्या आमच्यासाठीच केलं होतं. तरी त्यांच्यातलेच म्हणजे आपल्याच फुटून तिकडे जात होते, कारण त्यांनी आमिष दाखवून घेत पळालेत. म्हणजे आपला मनुष्य कशामागे पळतो, हितासाठी नाही पळत, फक्त स्वार्थासाठी पळतो. जगाचं हित व्हावं हे फक्त संत महात्म्यांना कळतं महाराज. छत्रपती संभाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी कष्ट केले महाराज आपल्यासाठीच ना. तरी आपल्याला ते कळले नाही तर देव कधी कळावा आपल्याला. नाही, ज्या माय बापाने आपल्याला आपल्या प्रपंच चांगला होण्याकरता, लहानचं मोठं करण्याकरता एवढा मोठा प्रपंच 8 तासाला केलेला असतो, ते सुद्धा आपल्याला समाजासाठी काही जर धर्माचं कार्य करतात किंवा आपल्या धर्मासाठी काही कार्य करतात, त्याचंच नाव लौकिक होत असतो महाराज.
जे फक्त आपला आपला प्रपंच करूनच निघून जातात ना, त्यांचं नाव लौकिक होत नाही. आतापर्यंत इतिहास आहे महाराज, आहे की नाही? आतापर्यंत पहा ना, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये निदान छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का नाही? काहींच्या घरी असेल नसेल, पण आहे का नाही? आणि आपल्या पंजोबाचा फोटो आहे का आपल्या घरात? पंजोबाचा खापर पंजोबाचा नाही. नाही महाराज, 400 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराज. आजही आपण आदराने नाव घेतो की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये लावतो. 400 वर्षे, पावणे 400 वर्ष झाली जगद्गुरु तुकाराम महाराजाला. 375 वर्ष बरं का हे सुवर्ण मस्त खूप मोठं आहे. परंतु हे वर्ष असताना सुद्धा आजही आपण आदराने नाव घेतो जगद्गुरु तुकाराम महाराज की. 750 पावणे 800 वर्ष झाली ज्ञानेश्वर महाराजांना समाधीस्थ होऊन. आजही आपण आदराने म्हणतो की नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज की. नाही, कुठलंही सुखाचं कार्य करत असताना सुरुवातीलाही माऊलीचं नाव घेतो, जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घेतो, आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर सुद्धा त्या दोन्ही महात्म्यांचंच नाव घेतो आपण. घेतो की नाही? का तर त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं, हिताचा व्यापार दाखवून दिला. मला हित कशाचा? हे साधू संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. मग मला सांगा, जर आपले एवढ्या पूर्वीचे फोटो जर आपल्या घरामध्ये असतील, आजही आपण एवढ्या पूर्वीच्या नावांचं नाव जर आपण घेत असेल, तर आपण आपल्या पंजोबाचं खापर पंजोबाचं नाव घेत नाही. याचं कारण समाजासाठी त्यांनी काही केलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु ज्यांचे काही नाव घेत असतील बरं का, समाजासाठी म्हणतो मी, जे आजोबा पंजोबा आपल्या काहीतरी समाजासाठी काहीतरी करून जातात, त्यांचे आजही नाव आहे महाराज. हा 5-5, 10-10 पिढ्यापर्यंत आजही त्यांचे नाव आहेत. का? समाजाच्या हितासाठी त्यांनी काहीतरी केलं म्हणून त्यांचं नाव आज व्यक्त महाराज. मग परमार्थाने नाव वाढत असतं, देशाची सेवा केलेलं नाव वाढत असतं. हा नेम असतो. संत महात्म्यांनी सेवा केलेलं नाव वाढत असतं. म्हणून आपण प्रत्येकाने भगवंताची सेवा करत असताना फक्त दुःख आल्यावर करायची नसते, तर सुखात सुद्धा हरिभजन करायचं असतं महाराज. सुखात सुद्धा देव. कारण बऱ्याच वेळेला काही माणसं परमार्थ करता करता जर काही दुःख ओढवलं तर माणसं सरळ बोलून जातात, काय बघ देव असा करतो, देव तसा करतो, त्याला देव आवडत नाही. काही माणसं खूप कल्याण झाले तर एखाद्या संकट येऊ शकतं ना, प्रपंच आहे हा. प्रपंचाच्या गाड्यामध्ये दुःख येतच असतं. मग त्यावेळेस देवाला नाव ठेवावं लागतं, काय बघ देवाला आमचं पावलं नाही. ती माणसं तर बोललं ना का, देव आमच्या हातपाय धुवून माग लागला. काय भाषा कुठून आणत्या माणसं, काय मारत. तुम्हाला सांगतो देव कुठं मागं लागत असतो का? बरं देव कुठं देवाला पावलं नाही. मी तर त्याच्यावर असं बोलत असतो, देवाला याचं पावलं नाही याचं कारण असं की देव याच्यावर जळत होता असं म्हणून दुसरं काय म्हणणार आपण. अरे तो सागर व्यापक सागर आहे महाराज, सुखाचा सागर आहे. त्या भगवंताच्या ठिकाणी कधी दुःख नसतं. मग त्या भगवंता तुझं पावलं नाही असं कधी होईल का? भक्त राखे पायापाशी मग दुर्जनाशी संवारी. जो भगवान परमात्मा जर भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा जर संहार करत असेल, तर तुझी इष्टेट पावली नाही असं म्हणावं का तू? काही माणसं बोलतात देवाला आमचं पावलं नाही, काही माणसं म्हणतात देव आमच्या मागं लागला. अरे तुला पाळता येत नाही, मागं काय लागल तो? पण मला असं वाटतं जी मोठी व्यक्ती असते बरं का, जी मोठी व्यक्ती असते, व्यापक असते, जगाचा चालक मालक जो असतो, तो कधी मागं लागत नसतो महाराज, बरं का, लक्षात घ्या. मोठी जी माणसं असतात ती मागं लागण्यामध्ये शोभत नाही, ती मागं उभं राहण्यामध्ये शोभत असतात बरं का. मोठी माणसं जी असतात ती मागं लागण्यामध्ये शोभतच नाही, शोभा येऊ शकत नाही. परंतु जर ती एखाद्या गरीबाच्या जर पाठीमागे उभे राहिली मोठी माणसं, तर त्याचा मात्र सन्मान असतो, तो त्याला शोभत असतो. म्हणून देव हा कोणाला जळत नाही, देव कोणाचा वैताग करत नाही. तुमच्या आमच्या कर्माला तुम्हाला जावं यावं लागणारच आहे. बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी घडतात एखाद्या वारकऱ्याच्या घरामध्ये, म्हणजे तो जर समजा परमार्थ करत असेल, त्याच्या कुटुंबात जर एखादी दुःखद घटना घडली, तरुण व्यक्ती जर गेली, तर बरेच माणसं देवाचा गंध सुद्धा लावायचं बंद करून टाकतात महाराज. गंध लावत नाही, तेव्हा नाही बा देवानं आमचं चांगलं नाही केलं. अरे तसं नसतं बाबा, कधी दुःख वाटून द्यायचं नाही का? अरे जाणं आणि येणं बरं का, जातसी हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परी हरिहरते नत्वम शोची तुम्हाला जावंच लागतं. हा, यात काही शंका नाही. कारण उपजेते नाशे आणि नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी घड्याळाची उपमा दिली. मग काही माणसं म्हणतील बुवा 750 वर्षापूर्वी काय घड्याळ होता का बुवा? अरे पण ती उपमा दिली ना, ज्या अर्थी 700-800 वर्षापूर्वी जर घड्याळाचा शोध माऊलींनी ज्ञानेश्वर मध्ये लावून ठेवला, त्या अर्थी माऊली कोण होते? योगी पावन योगी होते महाराज ते. हा, ब्रह्माचा खूप मोठा व्यापक विषय आहे तो. एवढा मोठा भगवंताचा जो असतो त्यांचा अवतार असल्या कारणे, कारण पांडुरंगाचाच अवतार व्हायला काही हरकत नाही आहेच, बरोबर ना. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. हा, नाव फक्त ज्ञानेश्वर जरी असलं, माऊली जरी असलं, पण पांडुरंगाचा अवतार असल्या कारणे व्यापक होते. नाही माऊलीने त्या काळामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये विजेचा शोध लावून ठेवलेला महाराज. वीज म्हणजे काय?
लाईट लाईट, बरोबर ना? या विजेचा शोध सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. पाहिला कोणी? नाही पाहिला. ज्ञानेश्वरी वाचून पाहिला. तिथे एक ओवी येईल, उदकाचे नि आवेशे लक लकित तेज दिशे. उदक याचा अर्थ पाणी, आवेशाचा अर्थ आवेशाचा अर्थ जोरात, वेग. उदक याचा अर्थ पाणी, आवेशाचा अर्थ जोरात. ते उदक जर ते पाणी जर टर्बाईन जर टाकलं गेलं तर त्याद्वारे विद्युत तयार होते. हे माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलं महाराज. आपले 100 वर्षापूर्वी वीज आली, माणसं म्हणते नाही आपलं ते आपलं ते, अरे कायचं आपलं ते, कायचं आपलं, आपल्याला कळतच नाही. डीपीवर घेऊन जाईल तुला कळा ना. बरोबर ना? अशा गोष्टी असतात महाराज. पण माणसं कुठं बरे बाहेरच्या देशाच्या लोकांना का श्रेय गेलं? याचं कारण एक की आपण आपली ग्रंथ सामुग्री पाहत नाही, म्हणून हे श्रेय बाहेरच्या देशाच्या लोकांना गेलं, बाकी काही नाही. विजा शोध लागून किती 100 वर्ष झाले असतील ना आता, परंतु 750-800 वर्षापूर्वी माऊलीने मात्र ग्रंथामध्ये तो शोध सांगितलेला आहे. मग संत मात्र व्यापक असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज व्यापक असतात. म्हणून दुःख जरी आलं तरी भगवंताचं नामस्मरण कधी सोडायचं नाही, आणि सुख जरी आलं तरी भगवंताचं नामचिंतन जे असतं कधी सोडायचं नाही. पांडवांना राज्य नव्हतं तरी भगवान परमात्मा बरोबर होते, आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन जे बरोबरच होतं महाराज. होतं की नाही? राज्य नव्हतं त्यावेळी बरोबर होतं, आणि राज्य मिळालं तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोबत होते, म्हणजे त्यांचं नाव बरोबर होतं. कारण तुकाराम महाराजचं प्रमाणे विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, आणि तुकाया मुका विठ्ठल, म्हणजे सुखातही नामस्मरण आणि दुःखातही नामस्मरण, त्याला म्हणतात भगवंत आणि भक्त. भक्ताची भूमिका जर आपण राबवत असेल, मला असं वाटतं कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही महाराज. परमार्थ दाखवण्याकरता नसतो, परमार्थ आपल्या पुरता ठेवायचा असतो, समाजाला काही वाटता आला तो वाटायचा असतो. परमार्थाची गोष्टच अशी असते. म्हणून तो परमार्थ लवकर केला पाहिजे. परंतु बरेच माणसं म्हणतात बुवा नाही बाजून आमचं तर कसं आहे, मुलं बाळा लहान लहान बुवा, मग ती वेळ भेटत नाही, माणसं बोलत असतात, म्हणतात की नाही. बरं मुलं मोठी झाले, अरे बाबा आता भजन पूजन परमार्थ नाही ना, आता त्यांचे शिक्षण चालू आहे. आणखी मोठे झाले, अरे बाबा परमार्थ नाही ना, त्यांचे लग्न करायचे ना. बरं आणखी मोठे झाले, मग आता काय, त्यांच्या मुलं बाळ नातू सांभाळायचे ना बाबा. आणखी मोठे झाले, थांबा बाबा त्यांचं शिक्षण सुरू झालं, मग तू करतो काय? मला असं वाटतं आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपले लग्न कार्य झाले की आपल्या वाडवडिलांनी प्रपंचापासून थांबलं पाहिजे का? आपल्याला प्रपंच कळायला लागला ना, मग थांबायला काही हरकत नाही. परंतु मनुष्य थांबत नाही महाराज. एक नाही एक गोष्ट दाखवत चालतो, आणि माणसं म्हणतात परमात्मा करू का थोडं थांबल्यानंतर. अरे बाबा ज्या वेळेला तरुणपणा असेल, शरीर चांगलं असेल, त्यावेळेलाच परमार्थ करता येतो. बरोबर ना? अरे टाळच वाजवता येत नाही, मग म्हणतो मला द्या बाबा टाळा, कशाला घेतला टाळा, तुला बेल्ट चालवायचं तुला टाळा जात तर काय तुला. भजन करता सुद्धा शरीर चांगलं लागतं महाराज. बरोबर आहे की नाही? शरीर कसं पाहिजे तर राखड पाहिजे ना. भजन करणं म्हणजे काय सोपं आहे का? उघड डीजे पुढे नाचणं सोपं आहे, भजनाची पावली घेणं सोपं नाही महाराज एवढं. या कशाला पण नाचत असेल तिकडे नाचून पाहिजे, इकडे नाचून पाहिजे, नाचता चालत नाचताच येत नाही. चांगले चांगले वार करायला जमत नाही अजून. परमार्थ एवढा सोपा समजू नका महाराज. परमार्थ हा धारी कोरीत असतो, परमार्थ हा तालत असतो, परमार्थ हा सोरत असतो, हे लक्षात घ्या. ज्याला सोर नसेल ठीक आहे, मग त्याला बोळाखाळ्या भक्ती केली काय हरकत नाही. परंतु ज्याला सोराचं ज्ञान असताना जर तो बेसूर म्हणत असेल तर महाराज म्हणतात भजन ते ओंगळवाने नरका जाणे. अरे तुला कळत म्हणतात तरी तू बेसूर म्हणतो का? महाराज म्हणतात अरे तो बेसूरपेक्षा आसूर परवडला, पण बेसूर नको. म्हणून माणसाने भजन करताना चांगलं केलं पाहिजे. तालाचा नेम असतो, टाळाचा नेम असतो. कारण माऊलीचं प्रमाणे ना, गोळा गोळा आवाजाची टाळ कैसा वासुदेव बोलतो बोल, धन धन नाद रसाळ कैसा वासुदेव बोलतो बोल. अनेक प्रकार असतं महाराज. गुळ गुळा वाजाची टाळ, मग गुळगुळा टाळ वाजवायचा, त्याच्यामध्ये ताकद असते महाराज. भगवंताला मला तरी असं वाटतं, मैपती महाराज भजनाला जर माऊलींच्या समोर बसले ते भजन असं गोड होतं महाराज की समाधी डोलायची. समाधी कुठं? माऊली समाधी डोलायची. कोणाच्या भजनामध्ये? मैपती महाराजांच्या. मैपती महाराज म्हणजे कोण? मैपती महाराज म्हणजे कोण? आपण आनंदीला जातो का नाही? मैपती बाबा समाधी कुठं आहे? कुठं? जी माऊलीच्या मंदिरासमोर पायरी आहे पा, सोनेरी पितळी पायरी आहे ना, माणसं त्याच्यावर पाय देतात पुढे चालतात आहे ना. ती पायरी कोणाची आहे? मैपती महाराजांची. महाराज मैपती महाराज इतिहास खूप मोठा आहे, खूप गोड गोड, म्हणजे सर्व संत महात्म्यांचे अनेक संतांचे चरित्र लिहून ठेवले महाराज मैपती महाराजांनी. मैपती महाराज सुद्धा एक गडगंजे श्रीमंतच होते, सर्व्हिस करत होते. तो इतिहास तुम्हाला सांगत नाही, जाऊ द्या. परंतु ज्यावेळेला मैपती बाबा माऊली सेवा करायचे आणि भजन करायचे त्यावेळेला समाधी डोलायची महाराज, माऊली समाधी. आणि आपण जर भजनाला बसलो
अहो माणसं ढुललेच पाहिजे, मला एवढं सामर्थ्य आपल्या भाषणामध्ये पाहिजे. हा म्हणून गोळू गोळा वाजचे टाळ आणि काहीसा वासुदेव बोलतो बोल. म्हणून शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ. जसा प्रपंचाला शरीर चांगलं लागतं, पाय चांगले लागतात, हात चांगले लागतात, डोळे चांगले लागतात, कान चांगले लागतात. कशा करता? परमार्थ प्रपंचा करता लागतात की नाही? लागतात. त्याच पद्धतीने परमार्थासाठी सुद्धा डोळे सुद्धा कसे लागतात? चांगले लागतात. आज जर आपण एखाद्या मला ज्ञानेश्वरी पारायण चालू गावात येता का? नाही ना, मला बसवत नाही. अरे ज्या वेळेला बसायचं त्यावेळेला तू बसलाच नाही. आता तुझी बसायची वखत आली पार, तू म्हणतो बसवत नाही, बसशील का? नाही बसता येत ना महाराज. म्हणून परमार्थ करण्याकरता सुद्धा शरीर चांगलं लागतं, डोळे सुद्धा नजर चांगली लागते, बरोबर काय? कान सुद्धा कसे लागतात? चांगले लागतात. त्यावेळेला परमार्थ. मग थकल्यानंतर परमार्थ त्याला काही उपयोग नाही. मग माणसं म्हणतात थकल्यानंतर नाही आपल्याला देऊळ सोडून करमतच नाही. आता कर्मन कसं? घरी तुला कदरले म्हणून इकडे आला ना, आता काय करमत नाही. असं करून चालत नाही महाराज, नेम असतो. कारण महाराजांचं प्रमाण देऊन सांगतो, मी काय बोगस तसं बोलत नाही. कारण बोगस बोलायला सुद्धा मी घाबरत असतो. वास्तव घाबरायला नाही पाहिजे, पण घाबरतो मी. प्रमाण पाहिजे ना. हा महाराजांचं प्रमाण. महाराज म्हणतात ना, मज नाही हात पाय डोळा पडले झापड. झापड कधी पडत असत? बरोबर ना? मज नाही हात पाय डोळा पडले झापड. कर्ण हे कर्ण बर का? हा कान कर्ण हे बजीर झाले. पुढं काय होत असतं मग? वाचा बोले बोबड. त्याच्या पुढं नाक मुख गळू लागले लाळ आणि शंभूड. होती का नाही अशी गती? होती ना. श्वानापरी गती झाली. श्वानापरी म्हणजे वा 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 बरं बा. श्वानापरी गती झाली अवघी करती हाड. महाराज माझं जसं कुत्र्या हाड करतात का, तशी माणसाची गती होती मारतात. कशी? मज नाही हात पाय डोळा पडले झापड. कर्ण हे बजीर झाले वाचा बोले बोबड. नाकमुख गळू लागली लाळ आणि शंभूड. श्वानापरी गती झाली अवघी करती हाड. तुम्ही संत माय बाप. हा असं गमत आहे का? जोपर्यंत शरीर चांगलं आहे, डोळे चांगले आहे, तोपर्यंत परमार्थ. पाय चांगल्या तोपर्यंत तीर्थयात्रा होत असते. जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत तीर्थयात्रा असेल, नामस्मरण असेल, भजन असेल, पूजन असेल, या गोष्टी होतात महाराज. एकदा शरीर थकलं की आपल्याला कोणीच विचारत नाही महाराज. मग ते इकडंही कामात नाही, तिकडे कामात नाही. जर पहा ना, वय झाल्यानंतर प्रपंच आपल्याला होतो का? नाही. माणसं म्हणतात नाही व त्या काळामध्ये मी पहाटे 4ला उठवतो, नांगर झोपायचो, असं करतो तसं करतो. आता होत नाही बाबा, नाही होत ना. शरीर थकल्यानंतर नाही मिळत असतो. वा प्रपंच करावा लागतो नाही असं नाही, परंतु ती हिंमत आता राहत नाही का? वय झालं. मग महाराज म्हणतात की कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड. कर्ण म्हणजे कान बधिर झाले म्हणतात. पा मग आपण म्हातारे माणूस सांगा एक बोलतो आणि म्हातारा माणूस वेगळं बोलतो का? तर कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड. त्यांना किती स्पष्ट बोलायचा विचार केला की मुखात दातच राहिले नाही बाबा, आता ऐकू येत नाही, समोरचं काय मला ते ऐकू येत नाही, मग काहीतरी बोलायचं म्हणून वाचा बोले बोबड. महाराज म्हणतात जोपर्यंत शरीर चांगला आहे ना, तोपर्यंत शरीर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. का? नर देह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मन सुधारा तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. अनेक संत महात्म्यांनी सांगितलं की नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव म्हणा.